डोक्याबाहेरचा विषय म्हणजे पवारसाहेब जे म्हणत होते ना, शरद पवार साहेब खासदार कसे होतील? वस्ताद वस्ताद असतो, वस्ताद डाव कुठूनही टाकतो. महाराष्ट्राचे महाचाणक्य गोपीचंद पडळकरने पवारांना चॅलेंज दिलं होतं, 10 आमदारांच्या जीवावर शरद पवार राज्यसभेवर कसे जातात मला बघायचे. त्यानंतर लगेच बातमी येते, शरद पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली. ही बातमी आल्यापासून गोपीचंद पडळकर मीडियासमोर आला नाही. अरे गोपीचंद, शरद पवार म्हणजे सत्ता नसेल तरी सत्ता हलवणारा माणूस आहे. 2019ला सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसवणारे शरद पवार होते आणि आता 2026ला सर्वात कमी आमदार असलेल्या पक्षाचा उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध पाठवणारे शरद पवार. 4 खासदार पाठीशी असू द्या किंवा 10 आमदार अथवा सगळेच लोक त्यांच्या पक्षातून निवडून जाऊ द्या, तरी पण राजकारणातील दोऱ्या नेहमीच शरद पवारांच्या हातात असतात. मी बोललो होतो असाच, पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांग. ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा. म्हणलं याचा अर्थ का? मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात. विजयाची खात्री असते तेव्हा शरद पवार हे कधीही निवडणुकीच्या मैदानात उतरतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. विजयाची खात्री नसताना शरद पवार आजपर्यंत कधीही राजकीय निवडणुकीच्या मैदानात उतरलेलेच नाहीयेत. आणि शरद पवारांचं नाव आलं की मग कसे अगदी त्यांच्या सोबतचे सहकारी असतील अथवा विरोधक असतील, गप गुमानपणे अगदी शांतपणे त्यांचं वर्चस्व मान्यच करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 10 आमदार एवढंच बळ पाठीशी असताना राज्यसभेवर नियुक्ती होणं, तेही कोणतीही खळखळ न होता, खळखट्या कसलाही आवाज न होता, हे शरद पवारांचं या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातलं एक वलय आहे. 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवारांकडे 10 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत, तर सर्वात जास्त आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचाच खासदार व्हावा अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या. पण शरद पवार ज्यावेळी निवडणुकीमध्ये उभे राहतात, निवडणुकीच्या मैदानात उतरतात, त्यावेळी ही निवडणूक कशी अगदी बिनविरोध होते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणजे 1967 पासून या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एकमेव आपलं महत्व अबाधित ठेवणारा एकमेव बॉस शरद पवारच आहे. अगदी पहिल्यापासून शरद पवार यांचं संख्याबळ नसताना सुद्धा त्यांचं राजकारणातली महत्व हे कधीही कमी झालं नाही. 4 खासदार पाठीशी असू द्या की 10 आमदार असू द्या, का सगळेच त्यांच्या पाठीमागचे निघून जाऊ द्या, पण शरद पवार हे शरद पवारच राहिले. विना आकड्याचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एकमेव मोठा नेता. म्हणजे आमदार कितीत, खासदार कितीत, त्यापेक्षा त्यांच्याच भोवती कसं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण फिरतं हे शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्यानं दिसून आलं. त्यांना हे लक्षात आलं की जर उद्धव ठाकरेंचा जरी उमेदवार दिला असता तर भाजपनं एक्स्ट्रा उमेदवार दिला असता, काँग्रेसनं उमेदवार दिला असता तरी एकनाथ शिंदेचे 2 उमेदवार उतरले असते. म्हणजे ज्या 7 जागा राज्यसभेसाठी होत्या, 6 जागा महायुतीकडे आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे येणार होती वाट्याला, तेही तिघांचंही मिळून संख्याबळ होत आहे. 46 आमदार यांच्याकडे आहेत महाविकास आघाडीकडे आणि विजयासाठी मताचा कोटा हा 37 आमदारांचा आहे. या भाजपचा म्हणजे महायुतीचा
एखादाही उमेदवार जर त्यांनी एक्स्ट्रा टाकला तर महाविकास आघाडी ही यांनी उमेदवार दिला असता तरी निवडून येण्याची खात्री ना उद्धव ठाकरेंना होती ना त्या काँग्रेसला होती. आणि शरद पवार राजकारणामध्ये किंवा त्या निवडणुकीच्या मैदानात उतरतायत म्हटल्यानंतर भाजपनं सुद्धा 2 पावलं माघारच घेतलेली दिसते आहे. राजकारणातला भीष्माचार्य, राजकारणातला एकमेव मोठा नेता, तेल लावलेला पहिलवान किंवा त्यांच्याबद्दल अनेक उपाधी ह्या शरद पवारांना दिल्या जातात. त्या का? तर ते कारण म्हणजे संख्याबळ नसू द्या, परिस्थिती प्रतिकूल असू द्या, पण विना आकड्याचा, विना संख्याबळाचा देशातला एकमेव बॉस म्हणजे हे शरद पवार आहेत. म्हणजे शरद पवार उतरल्यानंतर भाजपा शांत झालं. मध्ये मध्ये आता शरद पवारांचं काय होणार? एकनाथ शिंदेंनी 2 उमेदवार एकनाथ शिंदेचे उतरणार आहेत. एकनाथ शिंदे गेम पलटी करणार, शरद पवारांचं कामच होणार. म्हणजे शरद पवारांना या निवडणुकीच्या मैदानात उतरताच येणार नाही अशा बातम्या आल्या. पण सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या, राहुल गांधींशी भेटल्या, उद्धव ठाकरेंना भेटल्या. म्हणून शरद पवारांना विनाकारणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला भीष्माचार्य किंवा चाणक्य म्हणत नाहीत. ते त्याच वेळी मैदानात उतरतात की ज्यावेळी त्यांना खात्री असते की माझा विजय होणार आहे. आणि आज गेली 6 दशकापासूनचा काळ शरद पवारांनी आपल्या भोवतीच महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण कसं फिरवलं आणि आता अखेरच्या श्वासापर्यंत मैदानामध्ये मागे न हटणारा, निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर विजय संपादनच करणारा आणि अगदी सत्ताधारी विरोधकांनाही हवा हवासा आणि तितकाच नकोसा म्हणून सांगितला जाणारा, पण त्या व्यक्तीला त्याचं महात्म्य कमी करण्याला या कुणालाही यश आलेलं नाही. शेवटी त्यांनी शरद पवार उतरतायत म्हटल्यानंतर भाजपनंही 2 पावले माघार घेतली आणि महाविकास आघाडीमधून सुद्धा त्यांनी गपचूपपणे, मुकाटपणे माघार घेतली आहे. हे म्हणजे एकमेव शरद पवार, विना आकड्याचा बादशहा, देशातला राजकारणामध्ये स्वतःच्या केंद्रबिंदूभोवती समग्र राजकारण फिरवणारा एकमेव जर कोण राजकीय नेता असेल इतिहासामध्ये तर तो म्हणजे शरद पवारच होय. आणि हे पुन्हा एकदा या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिद्ध झालंय. शरद पवार 26ला कुठले येतील? त्यांची मुदत नाही असं आहे बघा. माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदारकी संपते, तर मग आता 10 आमदार जर खासदार होत नाही, त्याला आमदार जास्त लागतात, तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय.